शेतकरी मित्रांनो, आज आहे 14 जुलै आणि राज्यामध्ये पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज असेल, यासह पावसाचं स्वरूप देखील बदलणार आहे. या संदर्भाची आपण माहिती बघणार आहोत. तेव्हा आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्यवस्थित माहिती तुम्हाला मिळणार आहे. 7 तारखेपर्यंत मान्सून पश्चिमेकडील राजस्थानच्या आसपास पोहोचलेला नव्हता, परंतु 8-9 तारखेच्या आसपास या ठिकाणी त्याने हा देखील भाग व्यापून संपूर्ण देशात आगमन झाल्याचं या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आणि जसंही संपूर्ण देशामध्ये मान्सून पोहोचला, तसं पावसाचा पॅटर्न जो असेल तो आपल्याला काही प्रमाणात बदललेला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. एमजीओची परिस्थिती बघितली तर प्रशांत महासागरामध्ये आहे, परंतु खास काही त्याच्याकडे ताकद नाही, कमजोर स्थितीमध्येच आहे. कुठेही तो सरकत नाही आहे, प्रशांत महासागरातच रेंगाळत आहे. ना तो 8व्या घरात येत आहे, ना 7वं घर सोडत आहे. परंतु 27 तारखेच्या आसपास काही प्रमाणात का होत नाही, तो 7व्या घरातून 8व्या घराच्या आसपास येईल, परंतु कमजोर स्थितीमध्ये आहे. बहुतांश मॉडेलचा असा अंदाज आहे की तो कमजोरच राहण्याचा अंदाज आहे. तिथून पुढे देखील तो कमजोर राहील. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील कमजोरच राहील. अशा प्रकारची एकंदरीत एमजीओची परिस्थिती आहे, परंतु सर्व काही त्याच्यावरती अवलंबून नाही. परंतु आपल्याला ज्या ज्या गोष्टीचा सपोर्ट मिळतो, आपण त्याची माहिती व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेत असतो. यानंतर जर बघितलं आपण, एक हवेची चक्राकार स्थिती उत्तरेकडील बंगालच्या उपसागराच्या आसपास आहे आणि उद्यापर्यंत त्यापासून कमी दाबाचं क्षेत्र बनेल आणि आपल्याला असं वाटतं की ते महाराष्ट्राकडे यावं आणि भरपूर प्रमाणामध्ये धो पाऊस द्यावा, परंतु तसं होण्याची शक्यता कमीच आहे. त्याचा मार्ग जो असेल तर ओडिसा असेल, त्यानंतर छत्तीसगडचा उत्तरेकडचा भाग, मध्य प्रदेश, पूर्व आणि असंच उत्तर प्रदेशकडे जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता एमजीओ कसा थोडासा रिॲक्ट करतो किंवा बाकी काही गोष्टी घडतात, यानुसार आपण येणाऱ्या दिवसामध्ये देखील तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहोत. परंतु अशा प्रकारची एकंदरीत त्याची परिस्थिती आहे. यासह एक WD आपल्याला उत्तर हिमालयाच्या आसपास बघायला भेटत आहे. त्यामधून देखील बाष्प असेल, अंतर्गत महाराष्ट्राच्या आसपास पोहोचायला या ठिकाणी बघायला भेटत आहे. त्यानंतर हवेची चक्राकार स्थिती आपल्याला जी असेल तर अरबी समुद्राच्या आसपास आहे, त्यामुळे तिथून देखील काहीसं बाष्प मिळतं आहे आणि यामुळे दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. 15 आणि 16 तारखेला कुठे चांगल्यापैकी पाऊस होईल किंवा कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आहे, हे जर आपण बघितलं तर हा पाऊस जो असेल तर आपल्याला दक्षिणेकडील विदर्भाच्या आसपास काहीसा सक्रिय या ठिकाणी बघायला भेटणार आहे. म्हणजे दक्षिणेकडचा जो विदर्भ आहे या ठिकाणी, यासोबत भंडारा गोंदियाच्या आसपास देखील काहीसा जोरदार पाऊस उद्या या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यामध्ये देखील चांगल्यापैकी सक्रिय होईल, ज्यामध्ये आपल्या जळगावचा काही भाग येऊ शकतो किंवा मराठवाड्याच्या उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगर आहे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचा काही भाग आहे, वाशिम असेल, बुलढाणा, या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. खास करून जर बघितलं आपण तर बुलढाण्याचा अजून थोडासा दक्षिणेकडचा भाग, छत्रपती संभाजीनगर, उत्तर भाग, जालना असेल, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यानंतर अजून दुसरीकडचा मुख्य पाऊस जर बघितला तर सांगली किंवा मग साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग आहे, अहिल्यानगर आहे, धाराशिव किंवा लातूरचा काही भाग, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एक दुसऱ्या ठिकाणी काहीसा मुसळधार स्वरूपाचा देखील बरसू शकतो. परंतु यापेक्षा जो चांगला पाऊस आहे आपल्याला तर जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. या व्यतिरिक्त बीड, त्यानंतर लातूर असेल, नांदेड आहे, धाराशिवचा उत्तरेकडचा भाग आहे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा पूर्व भाग, धुळे आहे, या ठिकाणी हा पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. परंतु हा पाऊस ज्या पण ठिकाणी पडेल बऱ्यापैकी जोरदार पडेल, कारण की हा पाऊस जो असेल तर दुपारी जवळपास 2-2:30च्या नंतर वातावरण तयार होईल आणि 4 पासून जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होईल. तर तिथून पुढे हा 10 किंवा मग 11 वाजेपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. एकंदरीत त्याचं ड्युरेशन जर बघितलं आपण तर 7 ते 8 तासाच्या आसपासचं किंवा एक ॲव्हरेजली 7 तासाच्या आसपास ड्युरेशन येतं आहे. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस पण हा पाऊस होईल किंवा ढग जे असतील तर आपल्याला बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये जमा झालेले बघायला मिळतील आणि त्यातून चांगल्यापैकी पाऊस काही ठिकाणी पडणार आहे. आणि आता जर बघितलं आपण पावसाचं स्वरूप जे बदलणार आहे ते जर बघितलं तर समजा आता जालन्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि जे जालन्याच्या पूर्व भागामधले शेतकरी असतील किंवा मध्य भागामधले शेतकरी आहे किंवा परभणीच्या आसपास शेतकरी आहे, त्यांना जर उत्तर पश्चिम दिशेला जर बघितलं आणि हा पाऊस जो चालू आहे तर त्यांना मोठी फळी दिसणार आहे, काळ्या आणि निळ्या कलरची. तर हिचा जो परिघ आहे किंवा ही जी लांबी असेल, रुंदी असेल, ती जर आपण बघितली तर बऱ्यापैकी रुंद भागामध्ये आपल्याला अशी बघायला भेटणार आहे आणि तिथून पुढे असाच पाऊस हा पुढे सरकत जाईल. 1 तासापर्यंत या ठिकाणी पाऊस येईल. इथं पाऊस दिसला तर पुन्हा परभणी शेतकऱ्यांना किंवा हिंगोली शेतकऱ्यापर्यंत पुन्हा 1 तासामध्ये पोहोचेल आणि एकदम धुव्वाधार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. हा कमी वेळात पडेल,
परंतु तुम्हाला जवळची झाडंसुद्धा दिसणार नाही. अशा प्रकारची पावसाची परिस्थिती निर्माण होईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल पावसाचं स्वरूप बदलणार आहे. त्यानंतर पुढचा जर अंदाज बघितला आपण तर जसं कमी दाबाचं क्षेत्र थोडंसं छत्तीसगडच्या आसपास येईल किंवा मध्य प्रदेशच्या आसपास, थोडंसं दक्षिणेकडील मध्य प्रदेशच्या आसपास येऊ शकतं, दक्षिण पूर्व. त्यावेळेस आपल्याला पूर्व विदर्भाच्या आसपास वर्धा असेल, यवतमाळचा थोडासा भाग किंवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी काहीसा जोरदार ते काहीसा मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला भेटणार आहे. यासोबत अमरावती असेल किंवा मग जळगाव, बुलढाण्याचा उत्तरेकडचा भाग या ठिकाणी बघायला भेटेल. मात्र त्यावेळेस आपल्याला दक्षिणेकडे भागाचा पाऊस ओसरलेला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. काहीसा अपवादात्मक ढग निर्माण झाले तर तो भाग वेगळा आहे, त्या संदर्भाची देखील त्यावेळेस आपण माहिती देऊच. परंतु आताच सांगून ठेवतोय की त्यावेळेस पावसाचा जोर या ठिकाणी कमी होईल. छत्रपती संभाजीनगर किंवा जालना, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी किंवा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावपर्यंत ढगांची निर्मिती होईल. आणि तिथून पुढेचा जर अंदाज बघितला आपण तर हा 4-5 दिवसाचा अंदाज आहे. तिथून पुढे देखील काहीसे मॉडेल जे आहेत तर भिन्नता या ठिकाणी बघायला भेटत आहे. त्यांचा असा अंदाज आहे की उत्तरेकडील महाराष्ट्राच्या आसपास देखील जोरदार ते मुसळधार पाऊस बरसू शकतो किंवा जालना असेल किंवा मग अहिल्यानगर आहे, नाशिकच्या बऱ्याचशा भागामध्ये. परंतु आपला अभ्यास वेगळा आहे, त्यामुळे आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच त्या संदर्भाची माहिती देणार आहोत. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला, व्यवस्थित प्रकारे समजून घेतला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. एक विनंती आहे, फक्त व्हिडिओ लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा. धन्यवाद.